बातम्या देश विदेश महाराष्ट्राच्या, तुमच्या आमच्या समाजाच्या न्याय अन्याय अत्याचाराच्या। हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ठीक आहे लक्ष द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, इकडे लक्ष द्या मी का सांगून राहिलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षण दिलं तर आरक्षण एससीलाही दिलं एसटीलाही दिलं, पण एसटी समाज गेला का एवढा पुढं सांगा बरं, एससी समाज गेला, ठीक आहे। मग काही दिवसानं ओबीसीलाही आरक्षण भेटलं 27%, ठीक आहे। ओबीसी एससीची बरोबरी करत आहे का, नाही करत आहे। मागच्या म्हणजे ज्या समाजाले 5000 वर्षापासून जगण्याचाही अधिकार नव्हता, माणूस म्हणून सार्वजनिक विहिरीवर पाणी प्यायला जाता येत नव्हतं, मंदिरात प्रवेश नव्हता, अशा समाज, ठीक आहे, हा समाज माणसाले माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्याच्या नंतर त्यांना आरक्षण दिलं। तर या समाजानं काय केलं का, या समाजानं कर्मकांडापासून, मला शिवा द्या, मला कमेंट्समध्ये बोला, पण मी तुम्हाला सांगतो का कर्मकांडापासून हे जो यशी समाज आहे ह्या दूर राहिला। ह्या समाजानं तेरव्या नाही केल्या, तेरव्याचे पैसे ग्रंथालयात पुस्तकं म्हणून डोनेट केले। या समाजानं, ठीक आहे, वाढदिवस साजरा करताना काही पोरं दत्तक घेतले समाजाचे, त्याला शिक्षित केलं। एक पोरगा शिक्षित केला, नोकरीवर लागला तर अख्ख्या लेखात 10 पिढ्या त्याचं नाव घेईन, नाही नाव घेतलं तर लेखात 10 पिढ्या सुधरण, इतकं पुण्य एका पोराले शिक्षणासाठी दत्तक घेतल्यानं भेटते, हे या समाजानं केलं। मी जिथं जिथं कार्यक्रमाला जातो तिथं मी निरीक्षण करत असतो, माय खरं म्हणा का खोटं म्हणा, मी जे सांगून राहिलो ते सत्य आहे, म्हणजे या समाजाकडून हे गोष्ट शिकण्यासारखी आहे। मी उदो नाही करून राहिलो, मला काही त्याचं त्यानं काही मला काही पैसे नाही दिले का तुम्ही माझ्या समाजाची उदो करा, हे सत्य आहे। आणि त्यानं हे कर्मकांडापासून दूर राहिले, ठीक आहे, त्यानं असे पैसे उधळवले नाही। ओबीसी समाजाचा माणूस, ठीक आहे, हा धार्मिकतेच्या बाबतीत एवढा गुंतला आहे का त्याला जर म्हणलं ह्या एखादा गोरगरीब पोरगा आला, अजी मायापुराची आला त्याचा बाप, अजी मायापुराची ॲडमिशन थांबली आहे, मला 10,000 उसने पाहिजे, त्याला उसने 10,000 देणार नाही। पण गावात जर एखादा कार्यक्रम असन, ठीक आहे, मग तो भागवत सप्ताह असू द्या, रामकथा असू द्या, ठीक आहे, मंदिराची वर्गणी असू द्या, तर याले तो फटकन सडय हाताने पैसे देते। पण गोरगरिबाची मदत आहे, एखाद्या पोराची, ठीक आहे, स्कॉलरशिप भेटली नाही तर त्याचं शिक्षण थांबलं आहे, तर त्याच्यासाठी मदत म्हणून ओबीसी समाजातला माणूस थोडासा कमजोर पडते किंवा देताना विचार करते। पण हा माणूस, ठीक आहे, सडय आपल्या समाजातला पोरगा आहे, पुढं गेला पाहिजे। ओबीसी समाजातले लोक एकामेकाचे पाय धरून ओढते, ठीक आहे, हे तुम्ही समजून घ्या, ठीक आहे। ओबीसी समाजाला जेव्हापासून 27% आरक्षण भेटलं तर बराचसा ओबीसी समाज, ठीक आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये आला, ठीक आहे, अजून वेगवेगळ्या पातमध्ये सरकारी नोकऱ्यात आला, ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण भेटलं। पण मात्र, ठीक आहे, कर्मकांड सुटलेलं नाही, आणि कर्मकांड सुटलं नसल्यामुळे यायनं कर्मकांडापासून राजीनामा दिला आणि आपल्या, ठीक आहे, आपला जो दानाचा पैसा आहे तो या अशा विधायक कार्यात लावते, समाजातले पोरं घडवते। एखादा जर माणूस पोरायले फुकट शिकून राहिला आणि तो, आता आमच्या इथं अनूप कुमार सर आहे, पोरगा बिहारवरून आले, ते इथं नालंदा अकॅडमी चालवते, तो माणूस इथं पोरायले टीस्क, ठीक आहे, टीस्क मोठी संस्था आहे फॉरेनमध्ये, ठीक आहे, ज्या इंटरेस्ट आहेत फॉरेनच्या युनिव्हर्सिटीच्या, त्याची स्कॉलरशिप मिळायच्या कोणत्या इंटरेस्ट आहे याचं प्रशिक्षण देते, तर तो माणूस, ठीक आहे, फुकट पोरायला शिकवते आणि जे एससी एसटी आणि ओबीसीचे पोरं आहे त्याला घेते आणि कोचिंग देते आणि कोचिंगची 1 रुपया फी घेत नाही। आता त्या माणसाले इच्छा वर्धेतल्या लोकांना एक डायरेक्ट बुद्ध विहार देऊन टाकलं, ठीक आहे, अभ्यासिकेले टेबल बेंच दिले, एसी दिला, डिजिटल बोर्ड दिला। आता त्या अनूप कुमारच्या नालंदा अकॅडमीला एका माणसानं 9 एकर जमीन दान करून टाकली, ठीक आहे, एससी समाजाच्याच माणसानं केली, त्याचं काम पाहून केली। हे जे आहे हे ड्युरेशन त्याच्या ह्याच्यात आहे, हे ओबीसी समाजात आहे, पण बोटावर मोजण्यासारखं 5 ते 10% लोक हे करतात, बाकीचे लोक कर्मकांडात आणि ह्या सगळ्या गोष्टीत आपला पैसा उधळवतात। पण समाजातल्या मुलांसाठी, मुलं शिक्षित झाले पाहिजे, ठीक आहे, हायर एज्युकेशन घेतलं पाहिजे, चांगल्या नोकरीवर लागले पाहिजे, ठीक आहे, मोठे होऊन हे समाजासाठी यायनं दिलं पाहिजे, समाजानं दिलं तर समाजानं, हे जे पोरं आहे हे लागले गोरगरिबीतून तर हे त्या सिस्टमले वापस देते। त्या नालंदा अकॅडमीमधून शिकलेले जे पोरं आहे ते शिकल्यानंतर पगारातला हिस्सा नालंदा अकॅडमीले डोनेट करतात, हे शिकण्यासारखं आहे। म्हणून आरक्षण भेटल्यानं सुधारते,
असं नाही. तर आरक्षण भेटल्याच्या नंतर त्या समाजावर काम करावं लागते का त्या समाजावर काम केल्याच्या नंतर काही सुधारणा होईल आणि त्या सुधारणा कर्मकांडाले बाजूले ठेवून होईल. हे सत्य आहे. माया काही भक्त ऐकत असेल तर त्याला राग येईल, पण हे वास्तविकता आहे, हे समजून घ्या. ठीक आहे. म्हणून EWSचं जे आरक्षण आहे 103वी घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्टानं वैध ठरवली आणि राज्यघटनेत 15(5) आणि 16(5) ठीक आहे ह्या दुरुस्त्या केल्या. म्हणजे देताच येत नाही आर्थिक बाबीवर, तर आमच्या बापून दिलं, ज्यानं मागणी केली नाही त्याला दिलं. आता मला विषय आहे का इंदिरा साहनीचे केस आहे 1992ले ठीक आहे झाली. ते 1992च्या इंदिरा साहनी केसमध्ये म्हणते का कोणत्याही सरकारने, राज्य सरकारने असो का केंद्र सरकारने, सरकारी नोकऱ्या ठीक आहे शैक्षणिक संस्था हॉस्टेल याच्यामध्ये 49% वर आरक्षण देऊ नये. आता मले म्हणायचं 49 ठीक आहे 51% वर म्हणलं होतं, 49 नाही 51% वर आरक्षण देऊ नये. आता इथं विषय काय झाला, ओबीसीले 27 आहे, एससीले केंद्रात 15% आरक्षण आहे आणि एसटीले 60% आहे, असं 49.5% ऑलरेडी आरक्षण होतं. आता EWS आरक्षण ठीक आहे केंद्रानं ठीक आहे आर्थिक बाबीत मागास असलेल्या जनरल कॅटेगरीतल्या लोकांना दिलं. ठीक आहे दिलं ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, ज्यानं मागितलंही नाही त्याला दिलं. हां हे तर मराठा समाजातले लोक आंदोलन करून राहिले. टोटल आरक्षण झालं 49.5%. याची केस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे, पण सुप्रीम कोर्ट टेबलवर घेऊन नाही राहिलं. म्हणून माया कधी कधी मला विषय येते का खरंच सर्वसामान्याले न्याय हा भेदभाव विरहित भेटते का, दुजाभाव न करता भेटते का. कारण आता कुठं गेली इंदिरा साहनी केस, आता तर हे आरक्षण 51च्या वर गेलं. मग आता काहून तुम्ही इथं इंदिरा साहनी केस लावून हे इल्लीगल ठरवत नाही, तुम्ही लीगल ठरवलं. ठीक आहे. म्हणजे मराठ्याचं आरक्षण असन किंवा ओबीसीचं आरक्षण वाढून दिलं असन तर लगेच सुप्रीम कोर्टात जाऊन ते अवैध ठरवण्यात येते. ठीक आहे. म्हणून याच्यासाठी इलाज आहे का जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. पहिली गोष्ट जातीनिहाय जनगणना झाली तर परफेक्ट मराठा किती आहे ठीक आहे, SC किती आहे, ST किती आहे, ओबीसी किती आहे ठीक आहे हे सगळं माहीत पडन. आणि ओबीसीची मराठ्याची आकडेवारी आली तर मग सरकारच्या छाताडावर बसता येते. म्हणून सरकार जातीनिहाय जनगणना करत नाही. अमित शहानं तर डायरेक्ट संसदेत वक्तव्य करून टाकलं का आम्ही जातीनिहाय जनगणना करणार नाही. आणि बिहारमध्ये तर जातीनिहाय जनगणना केली तर तिथं ओबीसी हे 60%च्या वर सापडले. सांगा. ठीक आहे. मग आता मराठा समाजाची आकडेवारीच माहीत नाही. समजलं का. आणि मराठा समाजाबाबत ठीक आहे हे सगळे आरक्षण ठीक आहे हे सगळे आरक्षणाच्या वेळेस नोंदवलेल्या नोंदी आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी. ठीक आहे का भेदभावपूर्ण विरहित आरक्षण असावं. ठीक आहे. आता ठीक आहे आता लक्ष द्या. राखीव गटाले आरक्षण दिलं, मागणी नसताना आरक्षण दिलं आहे भाऊ का ज्याची मागणीच नाही. आणि ओबीसी ठीक आहे आता हे ठीक आहे सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलं आणि ते केस EWSची अजून केस ठीक आहे याच्यावर नाही घेतली तर ते वैध ठरवून टाकलं. आणि वैध जर ठरवलं ठीक आहे म्हणजे मग त्या केसले जर तुम्ही वैध ठरवून राहिले तर मग इंदिरा साहनीचं का झालं ह्या माझा प्रश्न आहे. का कोणतंही आरक्षण देताना तुम्ही इंदिरा साहनी लावता. मग आता मराठा समाजाची परिस्थिती काय तर गायकवाड MJ गायकवाड समितीनं जे निरीक्षण नोंदवले तर त्यानं ठीक आहे आरक्षण जे 16% दिलं ते काहून दिलं तर एकूण मराठा समाजापैकी 37% समाज बिलो पॉवर्टी लाईन आहे. 37% मराठा समाजातले लोक दारिद्र्य रेषेखालील आहे म्हणते. कोण म्हणते MJ गायकवाड समिती म्हणते. ठीक आहे. 71% मराठा समाजातले लोक कच्च्या घरात राहतात, ज्याचं पक्कं घर नाही, टिना कौलाचं घर आहे, कुडाचं घर आहे. 71% मराठा समाज अल्पभूधारक शेतकरी आहे, ज्याचं शेत लेस दॅन 2.5 एकर आहे. म्हणजे मराठा समाजातले 71% लोक असे आहे का ज्याच्याकडं 2.5 एकर सुद्धा शेत नाही, अल्पभूधारक आहे. अल्पभूधारक म्हणजे 2.5 एकरापेक्षा कमी जमीन असणे. 68% लोक ग्रामीण भागात राहतात अजूनही मराठा समाजाची. 93% मराठा समाजाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे. 93% मराठा समाजाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे. आणि त्याच्यानंतर
ठीक आहे, सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांमध्ये फक्त 6% मराठ्यांना नोकऱ्या आहे. त्याच्यात GD म्हणजे ग्रुप डीच्या नोकऱ्यांमध्ये सर्वात जास्त लोक आहे. क्लास 1, क्लास 2, क्लास 3 मध्ये मराठ्याचं प्रमाण खूप नगण्य आहे असं MJ गायकवाड समितीनं आपल्या नोंदी नोंदवल्या. आणि म्हणून मग त्यानं शिफारस केली का मराठ्यांना 16% आरक्षण देण्यात यावं. ते दिलंय, पण टिमिक हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टानं का केलं, रद्द केलं. मग आता मराठ्याला आरक्षण कोण देऊ शकते, तर केंद्र देऊ शकते. पण सगळ्यात पहिले तुम्ही जनगणना करा, पण जनगणनेनुसार ठीक आहे सगळ्यात पहिले आकडेवारी काढा. पण सरकारनं मागच्या वर्षी तर कोरोना नव्हता, लोकसंख्या मोजा लागत होती आणि जातीनिहाय मोजा लागत होती. म्हणून भारतातल्या प्रत्येक माणसानं कोणते सरकार, इंग्रज आहे ना 1931 जातीनिहाय जनगणना केली, पण भारत स्वातंत्र्य होऊन एकही जातीनिहाय जनगणना झाली नाही. म्हणून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, नाही तर असे ठीक आहे योद्धे पैदा होईल मनोज जरांगे पाटलासारखे आणि हे मराले अशा योद्ध्याले वाऱ्यावर सोडून देईन इतकं बदमाश सरकार आहे. म्हणून हे लक्षात ठेवा का हे जे सरकार आहे हे सरकार यायले असे योद्धे मेले का आणि वाचले का याची कवडीची पर्वा राहत नाही. आपला निवडणुकीच्या समोर फायदा करून घेते, आपल्याला आरक्षण देते, ते आरक्षण टिकन का नाही याचा विचार करत नाही. आरक्षण टिकलं पाहिजे. म्हणून जर ठीक आहे भारताच्या संविधानात दुरुस्ती करून आरक्षण दिलं तरच टिकन. राज्यानं जर आरक्षण देण्याचाही प्रयत्न केला तर सध्या राज्याच्या आरक्षणाची परिस्थिती काय आहे हे पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का सध्या महाराष्ट्राच्या आरक्षणाची परिस्थिती काय आहे. तर का जेणेकरून तुमच्या ठीक आहे निदर्शनात येईल महाराष्ट्राची आरक्षणाची परिस्थिती अशी आहे का महाराष्ट्रात SCले 13% आरक्षण आहे. किती टक्के? 13%. ठीक आहे, STले 7%, OBCले 19%च आरक्षण आहे. आणि या OBCतून मराठा समाज आरक्षण मागून राहिला. ऑलरेडी OBC 52% आहे आणि 19% गुंडायला. आता याच्यात ठीक आहे, आता याच्यात ठीक आहे महाराष्ट्रात 52 नाही पकडू लेखाले 50 जरी असं म्हणलं ठीक आहे तर 19% काही विषय नाही. काहून तर याच्यात NT येते केंद्रात, ते अलग केले. SBC गोवारीले 2%, ठीक आहे, VJNT त्याला NTA म्हणते 3%, 2.5%, NTB NTC 3.5 आणि NTB 2. टोटल आरक्षण 52% झालं. ठीक आहे, आता हे जे 13% दिलं होतं ठीक आहे हायकोर्टानं, ठीक आहे मुंबई हायकोर्टानं, तर हे झालं होतं 65. आणि इंदिरा साहनी केसचा दाखला देत सुप्रीम कोर्टानं हे 51%च्या वर गेलं तुमचं आरक्षण, म्हणून आम्ही मराठा समाजाचं आरक्षण रद्द करत आहे असा निर्णय दिला आणि मराठा समाजाचं आरक्षण 2021ला रद्द केलं. ठीक आहे, मग आता तेव्हापासून ते मराठ्याचे पोरं काही लागले होते त्याला नोकरीतून काढलं, डावललं बिचारायले, MPSCत लागलेले पोरं काढून टाकले. समजलं का? तर हे आताही PSIचे मागं पोरं आंदोलन करून राहिले होते मराठा, आणि ते मराठा आहे म्हणून त्याच्या जागा थांबवल्या होत्या का काका. बिचारी 125 पोरं होते महाराष्ट्रातले, आंदोलन करून राहिले होते का आम्हाला जॉईन करून घ्या, आम्हालाच काहून मराठा म्हणून आम्हालाच काहून ठीक आहे तुम्ही हिंडून राहिले. त्याची पोस्ट बी फेसबुकवर मी टाकली होती. तर अशा पद्धतीनं दुजाभाव चालू आहे. जाती धर्मात भांडण लावून देते. निवडणुका आल्या का ठीक आहे जरांगे पाटलाचा जीव गेला तरी चालन साले, असे इतके बदमाश आहे हे. आणि याचा जीव गेल्यावर महाराष्ट्रात दंगली पेटन असं वातावरण तयार करण. म्हणून माझी पायापडून विनंती आहे का शांततापूर्ण मार्गानं घ्या आणि मनोज जरांगे पाटलांच्या या मराठा आंदोलनाला माझा मी जाहीर पाठिंबा देतो. आणि जरांगे पाटलाच्या सोबत मी आहे आणि मराठा बांधवाच्या प्रत्येक माणसाच्या मी सोबत आहे, कारण संवैधानिक मार्गानं हे आंदोलन चाललं पाहिजे. मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन जर हे काही निर्णय घेत नसेल तर मागं घ्यावं थोडंसं, कारण तुमचा जीव महत्त्वाचा आहे आमच्यासाठी, मराठा समाजासाठी. तुम्ही वाचले तर पुन्हा लढता येईल, पण तुम्हाला जर कमी जास्त झालं तर आम्ही एक चांगला योद्धा गमावून बसू. म्हणून मनोज जरांगे पाटलाची ठीक आहे काळजी सरकारनं लवकरात लवकर घ्यावी. मराठा बांधव म्हणून आम्ही सर्व त्याची काळजी घेत आहे. ठीक आहे, आज ह्या योद्धा वाचला पाहिजे, जो योद्धा आपल्यासाठी रस्त्यावर ठीक आहे 5 दिवस झाले आंदोलनाला बसला आहे. पण सरकार कवडीची बी कदर या सरकारने येऊन नाही राहिली. सरकार आणि जे आमदार आहे हे बी साली चिपटक नाही करून राहिले. म्हणून त्यानं राजीनामे सरकारच्या तोंडावर ज्या पक्षात आहे त्यानं खरंच तुम्ही मराठा असाल तर तुम्ही तुमचे राजीनामे फेकून मारा. तुम्ही खासदार असाल तर तुम्ही कोणत्याही पक्षात राहा, राजीनामे फेकून मारा आणि मराठा आरक्षणासाठी लढा द्या. ठीक आहे, लढा देताना ठीक आहे
चांगला लढा द्या का जेणेकरून आंदोलनातून चांगलं आरक्षण भेटलं पाहिजे. जे मुंबई हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात ठीक आहे स्टँड बाय झालं पाहिजे असं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे आहे आपण माघार घेतली नाही, पण मात्र वेळ आली तेव्हा माघार घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात 23 किल्ले दिले, पण त्याच्या बदल्यात ठीक आहे 150 किल्ले जिंकले. हे बी मात्र विसरू नका, कारण हा मराठ्यांचा इतिहास आहे. वेळ पडली तर माघार घेऊ. ठीक आहे, सिंहानं 2 पावलं माघार घेतली याचा अर्थ असा होत नाही का त्यानं शिकार सोडली. कदाचित सिंहानं घेतलेली 2 पावलं माघार ही शिकारीवर झेप घेण्यासाठी घेतलेली असू शकते. म्हणून घेतलेली माघार हे कमजोर बाजू शासनानं समजू नये. आमचा योद्धा वाचला पाहिजे आणि आमचा योद्धा पुढं लढला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो. ठीक आहे, सगळ्या मराठी बांधवाच्या आम्ही सोबत आहे आणि मनोज जरांगे पाटील हा योद्धा पुढं टिकला पाहिजे, कारण महाराष्ट्राला त्याची गरज आहे. आजच्या दिवस थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र.